कोतुळ ग्रामसभा वादाच्या भोवऱ्यात उपसरपंचांनी दाखल केली गुन्ह्याची नोंद। कोतुळ गावातील 15 ऑगस्ट रोजी झालेली ग्रामसभा वादग्रस्त ठरली असून ग्रामसभेतील बाचाबाची शिवीगाळ अखेर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे। उपसरपंच संजय देशमुख यांनी बीजे देशमुख, धनंजय देशमुख व शुभम देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। ग्रामसभेदरम्यान वातावरण अचानक तंग झाले। शिवीगाळ व वाद वाढत गेल्याने ग्रामसभेत उपस्थित असलेल्या महिलांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव तातडीने बाहेर पडणं पसंत केलं। गावच्या विकासाच्या मुद्द्यावरून बोलण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा वादविवादात अडकून गेल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। दरम्यान पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। कोतुळ सारख्या गावात ग्रामसभा ही लोकशाहीचा शुद्ध उत्सव असावा, मात्र तोच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने ग्रामस्थात चर्चेला उधाण आला आहे। दिलंय काढून टाकावं, त्याची प्रत ग्रामपंचायतला आली, त्या ग्रामपंचायतला मिळालेली प्रतच भोलपांनी सीताराम पाटलाकडे आणून दिली। यांच्या रेकॉर्डवरून ती गायब झाली। ऐका ना, अपात्र झालेले तुम्ही सरपंच, तुम्ही तुमचं रेकॉर्डवर तुमच्या सोयीनं राहील ना, ते कळत आहे आम्हाला, परंतु तुम्ही बोलू द्यायचं का आम्हाला? अरे आम्हाला बोलू दे, पूर्वजच बोलतोय, खासगी ग्रामपंचायत नाही तुझी। ते सरपंच अपात्र झाल्याचं पत्र ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहे। हे नाही म्हणायचं आणि चांगल्या माणसांना बोलू द्यायचं नाही, ही पद्धत ग्रामसभेत बरोबर नाही। ग्रामसभा लावू नका तुम्ही। आणि ग्रामसभेत ग्रामसेवकाच्या कस्टडीत ते पत्र आलेलं आहे, त्याची जबाबदारी आहे ते सांभाळून ठेवायचं। आणि तो जर ते पेपर सांभाळून ठेवीत नसेल आणि सीताराम पाटील म्हणतात तसं जर खोट्या ग्रामसभेमध्ये विषय झाला, मग माडीवर गेल्यावर नाव आविष्कार करायचं काही काम नाही ना। वरती गेल्यावर जर तुम्हाला नाव टाकायचे तर मग ग्रामसभा घ्यायची कशाला? आतापर्यंत 15 वेळा तुम्ही अशा पद्धतीनं खोटं कामकाज केलंय बहुतेक। तुम्हाला ग्रामसभेचा नियम माहिती आहे, कॅमेरा चालू असतो, त्याच्यापुढे कामकाज होतं, लोक सूचना आणतात, अनुमोदन देतात, ठराव मंजूर होतो। वर गेल्यावर तुम्ही कसं काय नाव टाकता मग? आणि मग त्याच्यावर जर तुम्ही निर्डावलात, तुम्ही तुमच्यावर कारवाई करीत नाही, तुमचे अधिकारी तुमच्यावर कारवाई करीत नाही, अडीच महिने तुम्ही प्रोसिडिंग देत नाही आणि खोटं प्रोसिडिंग लिहिता तुम्ही, आणि मग जर एखाद्याने ठराव मांडला, आमच्या हातात तेवढं शस्त्र आहे आता, तुमच्याकडून ठराव करून घ्यायचा आणि तुम्हाला तिथं जाऊन पोलीस केस करून टाकायचं तुमचं। आम्ही ती करू ठराव, आता याच्या समोर सांगतोय, ठराव लिहून घ्या, नाही तर आता आम्ही थांबणार नाही, वाढत जाईल। आता ज्या ग्रामसेवकांनी या ग्रामसभे व्यतिरिक्त त्याच्यामध्ये नाव दाखल करून खोटं प्रोसिडिंग लिहिलं, त्या ग्रामसेवकावर ही ग्रामसभा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावी अशी सूचना मी मानतो। आता साहेबांनी जो ठराव मांडला त्याला मी अनुमोदन देत आहे।
आजची ग्रामसभा ग्रामसभेकरता एकूण वरिष्ठ कार्यालयामधूनच 9-10 विषय दिले होते. आपले विषयांतर होते. थोडं कृपा करून थोडं कॉपरेट करा साहेब. 2 मिनिट 2 मिनिट 2 मिनिटं काम करायचं नाही. फुकटचा पगार घ्यायचा विषय तर होतं. पहिल्याचा विषय तर होतं. आदिवासी तुम्ही लोकशाही आहे. पगार सही नाही आहे इथं. कितीला पैसे चालवले आणि 5 वर्ष ग्रामपंचायतमध्ये अरे हरामाचा पगार घेतो. वर्षभर ते हलपटे मार काय काम करतात लोक. आज ग्रामसभा ही लोकांसाठी लोक जे माती दिले आहे बाकीचं पुढे काहीच करू नका. बाकीचं पुढे काहीच करू नका. नियम सांगू नका. आमचा अधिकारी काम करीत नाही. काय वाकडं करता तुम्ही? मग नंतर कधी करायचं? तक्रार करून तुम्ही काय वाकडं करता? तक्रार ग्रामसभा जी आहे का ती लोकांना बोलणे करता. मग तिकडे महिन्याची ग्रामसभा काय नाही तू तुम्हाला बोलायचं नाही मध्ये आता लोकांना बोलू दे. दत्त मंदिर परिसरामध्ये दत्त मंदिर ते तेलगिरी मार्ग जो होता जुना झाले का? नाही घरकुलाचा घरकुला संदर्भात आणि अतिक्रमणा संदर्भातला विषय पाहिजे झालाय. माझी ग्रामस्थांना विनंती आहे. पहिले ग्रामसेवकाचे जे आयनचे विषय होऊन द्या. त्यानंतर तुमच्या ऐन वेळेचे सगळे विषय कोणाला काय मांडायचे ते मांडू द्या. नाही तर काय होतं अर्धवट होतं आणि ही ग्रामसभा तर खूप होती आणि भांडणं होते. आतापर्यंत तेच चाललं नाही. याचा काहीतरी लागत नाही.